ठीक आहे, तर आपण काय करूया, सर्वनामापासून पुढे आता या लेक्चर मध्ये घेऊया. ठीक आहे, तर आता जे आपण आत्ताच नाम पाहिलं, नामामध्ये त्याचं लिंग, वचन आणि सामान्य रूप या 2-3 गोष्टी नामाच्या पाहिलं. नाम हा चॅप्टर मोठा आहे कारण त्याच्यामध्ये लिंग, वचन आणि सामान्य रूप हे 3 म्हणजे उपघटक आपण समाविष्ट केले. आता आपण सर्वनाम पाहूया. बघा, आता सर्वनाम आपण मागाशीच पाहिलेलं आहे. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो. सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द, नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामांचे पुढील प्रमाणे एकूण 6 प्रकार पडतात. मागच्या वेळेस याच्यावर पण प्रश्न आला होता, सर्वनामांचे एकूण किती प्रकार आहेत? किती प्रकार आहेत सर्वनामांचे एकूण? सांगा एक जण. 6. हा, तर त्यापैकी पहिला आहे पुरुषवाचक, दुसरा आहे दर्शक, तिसरा आहे संबंधी, चौथा आहे प्रश्नार्थक, पाचवा आहे सामान्य किंवा अनिश्चित. सामान्यालाच काय म्हटलं जातं? अनिश्चित म्हटलं जातं. आणि 6वा जो आपल्याला नेहमीच बुचकळ्यात पाडतो तो आहे आत्मवाचक. पुरुषवाचक, तो ती, दर्शक, त्याच्यानंतर संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य त्यालाच अनिश्चित म्हणतात, आणि आत्मवाचक. स्पेशली हे खालचे 3 लक्षात ठेवा, वरचे तुम्हाला कदाचित माहिती असतील किंवा ते सहजासहजी लक्षात येतील. आता पुरुषवाचक सर्वनामे बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे 3 गट पडतात. पहिला बोलणाऱ्याचा, दुसरा ज्याच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्याचा, आणि तिसरा ज्याच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तीचा किंवा वस्तूंचा. व्याकरणात यांना पुरुष असे म्हणतात. व्याकरणात याला काय म्हणतात? पुरुष. या 3 वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्व नामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. बघा, आता बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक. कुणाचा उल्लेख पाहिजे त्याच्यामध्ये? स्वतःचा उल्लेख पाहिजे, त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः इत्यादी. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय, सेकंड पर्सन सर्वनामे. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण, स्वतः. त्याच्यानंतर आहे ज्याच्याविषयी बोलायचे. काय सांगितलं? ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला तृतीय विषयक पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या. इथं काय असेल? स्वतः, मी, फर्स्ट म्हणजे प्रथम. प्रथम म्हणजे स्वतःबद्दल इथं दिलेला आहे शब्द. स्वतःबद्दल बोलताना आपण प्रथम पुरुषवाचक बोलतो. ज्याच्याशी बोलायचा किंवा त्याचा उल्लेख करायचा आहे त्याच्याबद्दल बोलताना द्वितीय वापरतो. किंवा ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना आपण काय करतो? जीव सर्वनामे वापरतो, त्याला तृतीय म्हणतात. आता पुढे पाहूया दर्शक सर्वनामे. दर्शक सर्वनामेमध्ये काय आहे? जवळची वस्तू किंवा जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनामे वापरतात त्यास दर्शक म्हणतात. दर्शन म्हणजे बोटाने दाखवणे, सगळ्यांना माहित असेल. दर्शक काय असतं? हा, ही, हे हा गट लक्षात ठेवायचा. तो, ती, ते हा पण लक्षात ठेवायचा. दर्शक म्हणजे बोटाने दाखवतो, हा, ही, ते असं. त्याच्यानंतर संबंधी सर्वनामे, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. उदाहरणार्थ जो, जी, जे, जे, ज्या.
हा ही हे तो ती ते जो जी जे जे ज्या. संबंधी संबंध ज्याचा संबंध आहे. पुढे जाऊया. प्रश्नार्थक सगळ्यांना माहित आहेत, परंतु ओळखताना आपल्याला अडचण येते. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, इत्यादी. फॉर एक्झाम्पल इथे दिले, कोण रे तू, तुला काय हवं, तुला काय हवं. प्रश्नार्थक कोणते आहेत? कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी, इत्यादी. त्याच्यानंतर सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. कुठलं? सामान्य किंवा अनिश्चित. आता बघा, कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही. कुणाबद्दल आलेले आहेत म्हणजे पर्टिक्युलर कोणी येणार अशा पद्धतीने, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणी कोणास हसू नये, कोणी कोणास हसू नये. आता हे कोणी कोणास हसू नये, आता कोणी कोण आहेत आपल्याला माहित आहे का? किंवा कोणास कोण आहेत हे पण आपल्याला माहित आहे का? नाही. हे अनिश्चित आहे. त्यातलं कोणीमध्ये कोण कोण आहे हे माहिती आहे का? नाही. म्हणजे हे कसं आहे? अनिश्चित आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम म्हटलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, तिकडे कोण आहे. आता तिकडे कोण आहे, कोणतरी व्यक्ती असणार आहे, परंतु ती कोणती व्यक्ती आहे ती माहिती आहे का आपल्याला? नाही. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते, म्हणजे सगळे मिळते थोडक्यात. तर काय याच्यातून आपल्याला निश्चित काय मिळते ते माहित होतंय का? नाही. म्हणून ते सामान्य आहे. त्याच्यानंतर आत्मवाचक 6व्या नंबरचा आहे आत्मवाचक. जेव्हा आपण या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो. आपणचा अर्थ काय व्हायला पाहिजे? स्वतः. तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच कोणी स्वतःवाचक सर्वनाम देखील म्हणतात. फॉर एक्झाम्पल पाहू, त्यामुळे लक्षात येईल तुमच्या. उदाहरणार्थ मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली. नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. हे काय आहेत? आत्मवाचक आहेत. कुठले आहेत? आत्मवाचक. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम नावाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीशिवाय सहसा वापरले जात नाही. अपवाद, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. अपवाद एक आहे. आपण हे सर्वनाम आत्मवाचक म्हणून वापरले तर ते देखील नामाच्या किंवा सर्वनामाच्या आधारानेच येते. पुढे आता आपण शब्दाकडे लक्ष द्या. आपण या आत्मवाचक सर्वनामाचा पुरुषवाचक सर्वनाम म्हणूनही उपयोग केला जातो आणि ते तिन्ही पुरुषात व दोन्ही वचनात चालते. उदाहरणार्थ बघा, तुझ्या सांगण्यावरून आपण हा शब्द लक्षात घ्या. तुझ्या सांगण्यावरून आपण त्यांच्याशी भांडणार नाही. आपण म्हणजे इथं काय त्याचा अर्थ होऊ शकतो? मी, प्रथम पुरुष म्हणजे एकवचन. आता पुढे पहा, आम्ही ठरवले आहे की आपण सहलीला जाऊ. तर आपण म्हणजे इथं काय आहे? एकटा आहे का इथं? आहे का आपण एकटा इथं? हॅलो, आवाज येतोय ना सगळ्यांना? हो सर. हॅलो, ठीक आहे. तर आपण म्हणजे काय इथं? आम्ही आहोत. म्हणजे ते काय आहे? अनेक वचन आहे. शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले, काय? आपण रडणे थांबवून बोलाल का? आता इथं काय आहे? आपण हे हू आहे आणि ते द्वितीय पुरुष आहे आणि एकवचनी आहे. आपण, मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का? तर इथं आपण काय आहे? आपण म्हणजे तुम्ही आहे. इथं द्वितीय पुरुष आहे आणि अनेक वचन आहे. आपण इकडे आलात का? आपण इथं मात्र काय आहे? तो तृतीय पुरुष आहे, एक वचन आहे. त्याच्यानंतर इथलं आपण
ते तृतीय पुरुषी अनेक वचन. याच्यावर पण प्रश्न येतो. अतिशय महत्वाचा आहे लाईन. मराठीत मूळ सर्वनामे 9 आहेत. किती आहेत? 9. कुणीतरी एक जण सांगा, आवाज येतोय का? स्क्रीन दिसते का? मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? किती आहेत? 9. हॅलो, 9 सर आहेत. 9. हा, किती आहेत मराठीत मूळ सर्व? 9. हा, आणि ती आपली पाठच पाहिजेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. ओळख एक लक्षात ठेवायची. कुठली? मी, तू, तो. त्याच्या पुढे काय? हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. आपण स्वतः. ही मूळ 9 आहे. यातील लिंगानुसार बदलणारी फक्त 3 सर्वनामे आहेत आणि ती आहेत तो, हा, जो. कोणकोणती आहेत लिंगानुसार बदलणारी? तो, हा, जो. याशिवाय राईट. इतर सर्व सर्वनामांची तिन्ही लिंगातील रूप सारखीच असतात किंवा ती बदलत नाहीत. मराठीतील मूळ सर्वनामापैकी पुन्हा एकदा महत्वाची लाईन आहे. मी, तू, तो, हा, जो. ही 5 सर्वनामे वचनभेदाप्रमाणे बदलतात. किती बदलतात वचनाप्रमाणे? 5. उदाहरणार्थ मी, आम्ही, तू, तुम्ही. सर्वनामांची संबोधन विभक्ती नसते, कारण सर्वनामे ही प्राणी किंवा वस्तू नसल्यामुळे त्यांची हाक मारण्यासाठी योजना होत नाही. ते पण माहिती आपल्याला. मूळ शब्द व प्रत्यय यांच्यामध्ये आणखी एक अक्षर येऊन, म्यूट करा जरा. तुझ्याने, तुमच्याशी, तुझ्याहून, तुमच्याहून, तुझ्या, तुझ्यात, तुमच्यात अशी जी रूपे तयार होतात त्याला विकरण असे म्हणतात. ही शुद्ध विभक्तीची रूपे नसून त्यांना सविकरण विभक्ती असे म्हणतात. आता हे काय नाही आपल्याला येणार. तर विशेषण. तर विशेषणामध्ये काय? आपल्याला नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. विशेषणाचे वैशिष्ट्य की ते नामाबद्दल अधिक माहिती सांगते व नामाची व्याप्ती मर्यादित करते आणि सर्वसाधारणपणे ते नामापूर्वी येते. ठीक आहे. ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष असे देखील म्हणतात. इथून महत्वाचा भाग आहे की विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत विशेषणाचे? 3 प्रकार आहेत. म्यूट करा जरा. हा, कोण आहेत त्या? स्वाती कांबळे मॅडम, म्यूट करा जरा. तर बघा, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आता गुण विशेषण, गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुण विशेषण असं म्हटलं जातं. जसं मोठी, आंबट, शूर, रेखीव हे गुण आहेत त्याचे. निळा, सावळा गुण आहेत. संख्या विशेषण, संख्याचा असेल त्याच्यामध्ये संख्या दर्शवली जाते. उदाहरणार्थ संख्या विशेषणाचे पुढील प्रकार पडतात. एक आहे गणना, काउंटिंग. क्रमवाचक म्हणजे ऑर्डर. आवृत्तीवाचक म्हणजे पट. पृथक्करण आणि अनिश्चित. आता तेच डिटेलमध्ये पाहूया. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, याच्यावर पण प्रश्न येतो की 60 हे जे संख्या विशेषण आहे कोणत्या प्रकारचे आहे? ते गणनावाचक आहे की गुणवाचक आहे की अजून कोणता आहे? तर हे काय आहे? गणना म्हणजे काउंटिंग नंबर्स. सगळ्यांना माहित आहेत काउंटिंग नंबर्स.
तर काउंटिंग मध्ये जे असेल 1 2 3 4 लाखो काय असतील ते सगळे काय आहेत, गणना आहेत. आता याच्यामध्ये आता बघा समजा याच्यामध्ये अर्धा जरी आलं ते सुद्धा ती काय आहे, गणनाच आहे. जसं बघा पूर्णांकवाचक दिलंयच 1 2 100 इकडे काय असेल ते. अपूर्णांक पूर्णांक आहे, अपूर्णांक पाव, अर्धा, पाऊण, 1/4, 1 त्याच्यानंतर 1 हाफ आहे, 3/4 आहे. त्याच्यानंतर साकल्य म्हणजे तितक्या वस्तूपैकी सर्व. साकल्य म्हणजे काय, तितक्या वस्तूपैकी सर्व. फॉर एक्झाम्पल 2 बाहू, 5 पांडव, 4 बहिणी, हे काय आहे, साकल्य. क्रमवाचक क्रमवाचक ऑर्डर, पहिला, पोझिशन, 8वा 60वे हे सगळे. त्याच्यानंतर आवृत्तीवाचक म्हणजे चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित यासारखी विशेषण आवृत्तीवाचक. त्याच्यानंतर पृथकत्ववाचक, याच्यामध्ये बघा 1 1, 10 10 सारखी विशेषणे वेगवेगळ्या किंवा पृथक असा बोध करून देतात. अशा विशेषणांना पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. अनिश्चित संख्या विशेषण आहे. त्याच्यामध्ये थोडी, मागच्या वेळेस आला होता क्वेश्चन, थोडी, सर्व, काही, इतर इत्यादी. सर्व, थोडी, काही, इतर इत्यादी ही संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाहीत म्हणून त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. त्याच्यानंतर सार्वनामिक विशेषण. याच्यात बऱ्याच वेळेला आपल्याकडून गफलत होते. आपल्याला सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनाम आहे की विशेषण आहे ते समजत नाही. त्यातला फरक तोच आहे काय, की आपल्याला काय समजत नाही, ते सर्वनाम आहे की विशेषण आहे. विशेषण आहे ते समजत नाही. आता बघा सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. जसे बघा हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक, तिच्या साड्या, असल्या झोपड्या, हे सगळं काय आहे, विशेषण आहे. हा हे इथं काय आहे, विशेषण आहे का सर्वनाम आहे इथं हा? आहे सर. हा. तो पक्षी, पक्षाबद्दल काय सांगितलेलं आहे, अधिक माहिती कुणी सांगितलेली आहे, तो या शब्दानं, म्हणजे ते काय आहे, विशेषण आहे. आणि ते मुळात एक सर्वनामानं आपण दाखवतोय म्हणून त्याला काय म्हटलं जातंय, सार्वनामिक विशेषण म्हटलं जातंय. तिच्या साड्या, असल्या झोपड्या. नामे, सर्वनामे, धातू साध्यते व अव्यय साध्यते यांचा विशेषणासारखा उपयोग. फॉर एक्झाम्पल नामापासून तयार केलेल्या विशेषणापासून नामसाधित विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ माझ्या भावाचे कापड दुकान, काय आहे, कापड दुकान. त्याच्यानंतर साखर काकडी, काकडी परंतु कसली, दुकान परंतु कसे, कशाचे दुकान, पुस्तक परंतु मित्र पुस्तक. ठीक आहे. भाजी परंतु स्पेशली फळभाजी. सार्वनामिक विशेषण याची माहिती वरती आपण घेतलेली आहे आत्ताच, हा तो त्याच्यात घेतलेली आहे. धातू साधित विशेषण बघा, जसं आपल्याला माहित आहे धातू म्हणजे काय, क्रियापद माहिती असेल सगळ्यांना. धातू म्हणजे काय असतं, समजा आता इथं मी लिहिलं पीक, पीक हे काय आहे, काय आहे, हा, तर पिकणे, पिकणे हे क्रियापद आहे. पिकणे हे काय आहे, क्रियापद आहे. आणि पीक हा काय आहे, धातू आहे. पीक हा काय आहे, धातू आहे. हा. आणि पीक या शब्दापासून लेला जोडलेला आहे, त्याला धातू साधित म्हणायचं. काय म्हणायचं, पिकलेला, रांगणारे, वाहती, हसरी, बोलकी, पेटती, हे धातू साधित आहेत. म्हणजे एखाद्या क्रियापदाचा उपयोग जर विशेषणासारखा केला तर धातू साधित विशेषण होत असते. त्याच्यानंतर अव्यय साधित. अव्यय आपल्याला माहिती आहे, खाली वर, वरचा मजला, खालची माडी, मागील दार, पुढची गल्ली वगैरे. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा आधी
म्हणजे अगोदर आणि विधी म्हणजे क्रियापदानंतर. काय सांगितलं? किंवा नंतर. नंतरला लक्षात ठेवा. आणि हे आधी. विशेषण हे सामान्यतः विशेषाच्या पूर्वी येते. जसे चांगला मुलगा. आता इथे या मुलाबद्दल अधिक माहिती कुणी सांगितली? चांगला. सर्वांना आवडतो. इथे चांगला हे आधी विशेषण आहे. इथं काय म्हणायचं याला? या विशेषणाला आधी विशेषण. म्हणजे नामाच्या अगोदर जर विशेषण वापरलं असेल तर त्याला काय म्हणायचं? आधी विशेषण किंवा पूर्व विशेषण म्हणायचं. पण कधी कधी विशेषण विशेषाच्या नंतर वापरले जाते. त्याला तो मुलगा चांगला आहे. फॉर एक्झाम्पल, जसे तो मुलगा चांगला आहे. इथं चांगला हे काय आहे? विधी आहे. विशेषणाला विधी विशेषण किंवा उत्तर विशेषण. पूर्व विशेषण सगळ्यांना समजत आहे. उत्तर विशेषण लक्षात घ्या. आता नाऊनच्या अगोदर जर वापरलं तर पूर्व आहे आणि त्या नाऊनच्या नंतर वापरलं किंवा नामाच्या नंतर वापरलं तर ते उत्तर आहे. त्यालाच व्याकरणीय भाषेत काय म्हणतात? आधी आणि विधी. हा म्यूट करा. त्याच्यानंतर नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण. वाक्य दिलेलं आहे. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला आधी म्हणतात तर नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधी विशेषण म्हणतात. त्याच्यानंतर आहे क्रिया विशेषण. म्यूट करा जरा. कोण आहे मगापासून पुन्हा पुन्हा अनम्यूट करून डिस्टर्ब करतं बघा. क्रिया विशेषण मध्ये म्यूट करा. म्यूट करा सगळ्यांनी. बघा आता क्रिया विशेषणामध्ये काय आहे? मुलगा चांगला खेळतो, मुलगी चांगली खेळते, ते चांगलेच खेळतात. वरील वाक्यातील चांगला, चांगली, चांगले हे शब्द विशेषण आहेत. परंतु ती विशेषणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारी आहेत. क्रिया विशेषण हे विकारी असते. त्यामुळे ही क्रिया विशेषणे आहेत. पण क्रिया विशेषण अव्यय नाहीत. काय नाहीत ती? क्रिया विशेषण अव्यय नाहीत. आता बघा त्याच्या पुढे तुमच्या लक्षात येईलच हे अजून. विशेषणाचे कार्य व उपयोग. नामसदृश्य जसं श्रीमंत माणसांना गर्व असतो. विशेषण श्रीमंतांना गर्व असतो. आता बघा इथं तुम्हाला माहिती असेल की श्रीमंत हा शब्द काय आहे? विशेषण. आणि इथं काय आहे? नाम. राईट. आता इथं विशेषण काय आहे? तर इथला जो नाम आहे तो काय आहे? माणसांना हा शब्द आहे. त्याच्याबद्दल अधिक माहिती श्रीमंत या शब्दाने दिलेली आहे. म्हणजे ते विशेषण झालं. पण जर डायरेक्ट श्रीमंतांना गर्व असतो असं म्हटलं तर ते काय होणार? नाम होणार. ते विशेषण राहणार का? नाही. दर्शक विशेषणे ही, संबंधी, जो, प्रश्नार्थक, कोण, सार्वनामिक, आम्हा. त्याच्यानंतर क्रियापद विचार. याच्यावर पण प्रश्न असतो. फार मोठा टॉपिक आहे हा सुद्धा. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. मूळ शब्दाला काय म्हणतात? धातू म्हणतात. उदाहरणार्थ देणे, करणे ही क्रियापदे नसून क्रियावाचक नामे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर धातूला विविध प्रत्यय लागून किंवा आपुली दाखवणाऱ्या शब्दांना धातू साधिते म्हणतात किंवा कृदंते म्हणतात. धातू साधिते आणि कृदंते एकच आहे. अस कुठला धातू आहे? अस धातूने क्रिया दर्शवली जाते. तर हो या धातूने स्थित्यंतर दाखवले जाते. अशा शब्दांना व्याकरणात क्रियापदे असे म्हणतात. स्क्रीन दिसत आहे? आवाज येत आहे सगळ्यांना? आता बघा अतिशय महत्वाचं आहे. वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला कर्ता म्हणतात.
क्रियापदाने दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुसऱ्या कोणावर तरी किंवा कशावर तरी घडते, त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे त्या क्रियेचा रोग किंवा कल असतो ते त्याचे कर्म. कर्ता, क्रिया करणारा, आणि ती क्रिया ज्याच्यावरती घडते तो काय असतो? कर्म. कर्ता, कर्म. आता एखाद्या वाक्यातील कर्ता किंवा कर्म कसं शोधून काढायचं आहे? बघा, कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाच्या मूळ धातूला किंवा क्रियापदाचा मूळ धातू शोधून त्याला कोणता प्रत्यय जोडायचा आहे आपल्याला? नारा हा प्रत्यय जोडायचा आहे. प्रत्यय लावून कोण हा प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे कर्ता मिळतो. फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरणार्थ राम आंबा खातो हे वाक्य आहे. इथं वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? खा. खातो. खातो. म्हणजे खा आहे. मूळ धातू त्याचा काय आहे? खा. त्याला नारा हा प्रत्यय जोडा, म्हणजे काय तयार होईल? खाणारा. मग खाणारा कोण? या वाक्याला खाणारा कोण असा प्रश्न केल्यास राम हे उत्तर मिळते. म्हणून या वाक्याचा कर्ता काय आहे? राम आहे. तर खाण्याची क्रिया ही आंब्यावरती झालेली आहे, म्हणून आंबा आहे या वाक्यातील कर्म आहे. आता मी बैलाला मारतो या वाक्यातील मूळ धातू मार आहे. त्याला नारा प्रत्यय लावल्यानंतर काय होतं? मारणारा हा शब्द तयार होतो. तर मारणारा कोण असा प्रश्न विचारल्यास त्यावर उत्तर काय येतं? मी येते. म्हणून या वाक्यात कर्ता मी, तर मारण्याची क्रिया बैलावर घडते, म्हणून वाक्याचे कर्म बैल असेल. विद्यार्थी प्रामाणिक आहे. आता मूळ धातू काय? आहेचा अस असतो. मूळ धातू अस असतो. असणारा कोण? विद्यार्थी उत्तर येतं, म्हणून वाक्याचा कर्ता विद्यार्थी. तर असण्याची क्रिया कोणावर घडते? विद्यार्थ्यावरच. म्हणजे आहे हे क्रियापद अकर्मक आहे. इथं सकर्मक आहे का? हे जे वाक्य आहे हे काय? अकर्मक आहे. आता इथं जर आपण वाक्य पाहिलं हे काय आहे? सकर्मक आहे. सगळ्यांच्या लक्षात येतंय? मी बैलास मारले हे सकर्मक आहे वाक्य. परंतु विद्यार्थी प्रामाणिक आहे हे काय आहे? अकर्मक वाक्य आहे. त्याच्यामुळं म्हणून या वाक्यात कर्म नाही. या वाक्यात काय नाही? कर्म नाही. आता मला दूध आवडते या वाक्यातील मूळ धातू आवड. आवडणारा कोण? वाक्यात करण्याऐवजी आवडणारे काय असा प्रश्न करावा लागतो, कारण दूध हे पदार्थ आहे. म्हणून आवडणारे कोण? तर दूध उत्तर मिळते. म्हणून या वाक्यात दूध हा कर्ता आहे. त्याला थंडी वाजते, थंडी हा कर्ता आहे. चंद्र कर्ता आहे, मला चंद्र दिसतो. दिसणारा कोण? चंद्र. क्रिया करणारा तो कर्ता व ती क्रिया भोगणारे किंवा सोसणारे ते. क्रिया करणारा कोण असतो? कर्ता. व ती क्रिया भोगणारे किंवा सोसणारे ते कर्म असते. ज्याच्यावरती ती क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात. पुढे जाऊया. क्रियापदाचे प्रकार. एक आहे सकर्मक क्रियापद. एक कोणता आहे? सकर्मक क्रियापद. दुसरा आहे अकर्मक क्रियापद. स म्हणजे च्या सहित. माहिती आहे सगळ्यांना? सचा अर्थ काय होतो? च्या सहित. बघा, अर्थपूर्ण होण्यास कर्माची जरूर असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ गवळी दार म्हणजे धार आहे ते काढतो. अनुराग निबंध लिहितो. आरोही लाडू खाते. आता हे सगळं कसं आहे? याच्यात कर्म आहेत म्हणून ते सकर्मक आहे. कोणकोणती कर्म आहेत? दार आहे, निबंध आहे, लाडू आहे. सगळ्यांच्या लक्षात येतं हे सकर्मक आहे म्हणजे याच्यामध्ये कर्म आहे. कर्म कोणकोणती आहेत? लाडू, सांगा निबंध, धार. ओके. पुढं अकर्मक म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म आपल्याला सापडत नाही. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल तर ते क्रियापद अकर्मक असते. उदाहरणार्थ मी रस्त्यात पडलो, याच्यामध्ये कर्म नाहीये. आज भाऊबीज आहे, सुनील उद्या पुण्याला जाईल. तर हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. कधी कधी काय होतं? एकच कर्म येत नाही तर द्विकर्मक क्रियापद असतं. कधी कधी काय असतं? दोन कर्म येतात. उदाहरणार्थ गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. तर विद्यार्थी एक कर्म आहे, व्याकरण हे दुसरं कर्म आहे. आजीने नातीला गोष्ट सांगितली. इथं सुद्धा नातीला एक गोष्ट आहे आणि गोष्ट हे दुसरं कर्म आहे. तिने भिकाऱ्याला एक काय दिले? पैसा दिले. दोन कर्म आहेत.
वरील वाक्यामध्ये दिला ही क्रियापद सकर्मक असून त्यांना 2 कर्मे आहेत तेच दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पाहूया उभयविध क्रियापदे. उभयविध बघा, एकच क्रिया 2 वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व आकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरता येते अशा क्रियापदाला उभयविध क्रियापदे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल काप, आठव, स्मर, लोट हे धातू. आता बघा प्रकारचे होत. त्याने घराचे दार उघडले, त्याच्या घराचे दार उघडले. आता फॉर एक्झाम्पल बघा, त्याने घराचे दार उघडले, घराचे दार उघडले सेमच आहे. परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे, उभयविध म्हणजे 2 अर्थाने. रामाने धनुष्य मोडले, ते लाकडी धनुष्य मोडले. आता मोडले हे काय आहे, 2 अर्थाने इथं घेतलेले आहे. इथं पण मोडले आहे, इथं पण मोडले आहे, परंतु इथं काय आहे, उभयविध आहे ते. तर याच्यावरती कधी कधी प्रश्न आलेला आहे आपल्याकडे. विधानपूर्वक काही अकर्मक धातू असे आहेत की कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा वाक्यार्थ अपुरा असतो. उदाहरणार्थ बघा, राम झाला, मुलगा आहे, आंबा निघाला, गुरुजी दिसतात, झाला आहे, निघाला दिसतात. ही 4 क्रियापदे किंवा क्रियापदे अपुऱ्या विधानांची आहेत. अशा प्रकारच्या क्रियापदांना अपूर्ण विधान क्रियापदे म्हणतात. ती विधाने पूर्ण करण्यासाठी काही शब्दांची गरज असते, जसे राम राजा झाला, आंबा निघाला, मुलगा हुशार आहे, गुरुजी रागवलेले दिसतात. याला काय म्हणायचं, विधानपूरक क्रियापद. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी अजून कुठल्या तरी शब्दाची तिथं आवश्यकता आहे. वरील वाक्यातील राजा हुशार नासका, ठीक आहे. काही अकर्मक धातू स्थितिवाचक, गतिवाचक, वस्तुस्थितीदर्शक, स्थित्यंतरवाचक धातू अकर्मक असतात. कसे असतात, अकर्मक असतात. तर कृतीवाचक धातू सकर्मक असतात. एवढंच लक्षात ठेवा. एखादी जर कृती असेल, एखाद्या वाक्यातून जर आपल्याला कृती त्या वाक्यामध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं, सकर्मक क्रियापद म्हणायचं. आणि जर कृती नसेल, इतर काहीतरी असेल, स्थिती असेल, गती असेल, वस्तुस्थितीदर्शक असेल, स्थित्यंतरवाचक असेल, तर ते सगळे अकर्मक असतात. आता काही अकर्मक धातू आहेत तिथं, अस, नस, हो, न हो, उठ, बरेच आहेत. त्याच्यानंतर क्रियापदांचे अन्य प्रकार. धातूपासून बनलेल्या किंवा साधलेल्या रूपांना अशा धातू साधिते असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघूया, खाली दिलेलं आहे. संयुक्त व सहाय्यक क्रियापदे. धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापदे म्हणतात. संयुक्त क्रियापदे बनण्यासाठी एकच अट असते, ती म्हणजे संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया एकच असायला पाहिजे. उदाहरणार्थ, क्रीडांगणावर मुले खेळू लागली, संयुक्त क्रियापद आहे. कुठलं क्रियापद आहे, खेळू लागली, संयुक्त क्रियापद. हा, राईट. त्याच्यानंतर बाळ एवढा खाऊन जा, लाडू खाऊन जा. तर पहिल्या वाक्यात खेळू लागली, तर दुसऱ्या वाक्यात खाऊन जा, ही संयुक्त क्रियापदे आहेत. कुठली, खाऊन जा, खेळू लागली, संयुक्त क्रियापदे आहेत. कारण खेळू लागली या क्रियापदापासून खेळण्याची एकच क्रिया दर्शवली जाते. त्याचप्रमाणे खाऊन जा हे सुद्धा एकच क्रिया दर्शवतं. तर पहिल्या वाक्यात खेळू हा धातू साधित असून लागली हे मुख्य क्रियापद आहे, तर दुसऱ्या वाक्यात खाऊन हे धातू साधित आहे, खेळू हे धातू साधित आहे, मुख्य क्रियापद जा हे आहे. ठीक आहे, त्याच्यावर पण येतं आपल्याला. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, संयुक्त क्रियापदातील धातुसादावरून मुख्य क्रियेचा बोध होतो, तर विधानाला केवळ पूर्तता आणण्याचे काम सहाय्यक क्रियापद करते. जेव्हा धातुसाधित व मुख्य क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो, तेव्हा धातुसाधितला मदत करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद, दुसरे कन्सेप्ट आहे सहाय्यक क्रियापद. आता वरील दोन्ही वाक्यात लागली व जा 2 सहाय्यक क्रियापदे आहेत. काय आहेत, लागली व जा. संयुक्त क्रियापदे बरोबर धातुसाधित अधिक सहाय्यक क्रियापदे. बघा, संयुक्त क्रियापद म्हणजे काय असतं, संयुक्त क्रियापद कशापासून तयार होतं, एकतर धातुसाधित आणि त्याचबरोबर त्यात अजून काय पाहिजे, सहाय्यक क्रियापद पाहिजे संयुक्त क्रियापद तयार होण्यासाठी. एक आहे.
त्याच्या पुढे काय आहे? सिद्ध व साधित क्रियापदे. सिद्ध बघा, आता विविध प्रकारच्या शब्दापासून तयार होणाऱ्या धातूंना साधित धातू असे म्हणतात व साधित धातूंपासून बनलेल्या क्रियापदाला साधित क्रियापदे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, जा, ये, कर, उठ, बस. आता बघा, माझ्या कपाटातील पुस्तक तो नेहमी हाताळतो. आईच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले. साधित आहे ते. कसं आहे हे क्रियापद? साधित क्रियापद आहे. कारण शब्द काय आहे? पाणावले, पाणी येणे, तर पाणावले. जसं स्थिरावला, आणवली, पुढारली. बघा, आता हाताळतो, पाणावले, स्थिरावला, आणवली, पुढारली ही क्रियापदे हाताळ, पानाव, स्थिराव, आणव, पुढार या धातूंपासून बनली आहेत. या धातूंना साधित धातू असे म्हणतात. तर या साधित धातूंना प्रत्यय लावून हाताळतो, पाणावले, स्थिरावले, आणली, पुढारली ही क्रियापदे बनली आहेत. त्यांना सिद्ध क्रियापदे म्हणतात. सिद्ध म्हणजे काय? धातूपासून तयार झालेले. सिद्ध, साधित. आता प्रयोजक व शक्य. प्रयोजक बघा, मूळ धातूचा क्रियेचा करता क्रिया स्वतः करीत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाच्या तरी करावयास लावतो असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक. स्वतः क्रिया करत नाही, दुसऱ्या कोणाला तरी करायला लावतो, त्या क्रियापदाला काय म्हणायचं? प्रयोजक क्रियापद म्हणायचं. जसं आई त्या मुलाला हसविते. आई स्वतः हसते का? त्या मुलाला हसविते. हा, म्हणून हसवते हे काय आहे? प्रयोजक क्रियापद आहे. खेळवते. आई स्वतः खेळते का? आई स्वतः चालते का? किंवा बायांनी शिपायाकडून वह्या वर्गात आणवल्या, तर बाईंनी स्वतः आणलेल्या आहेत का? नाही. कुणी आणलेले आहेत? शिपायाने आणलेले आहेत. आणवल्या हे काय आहे? प्रयोजक आहे. पुढं, प्रयोजक म्हणून प्रेरणा देणारा कर्ता मूळ धातूतील क्रिया स्वतः करीत नसून त्याला आपण काय म्हणतो? प्रयोजक म्हणतो. ठीक आहे. प्रयोजक क्रियापद दोन प्रकारे तयार होतात. ठीक आहे, दोन प्रकारांनी तयार होतात. तर हसतो, हसवतो, हसवितो. बसतो, चालतो, निघतो. वरील शब्दात व च्या पुढे ई, व च्या पुढे ई हा आगम म्हणजे नवीन वर्ण येतो, त्याला इडागम असे म्हणतात. खातो, खाववितो. देतो, देववितो. घेतो, घेववितो. त्याच्यानंतर बघूया, मूळ धातूतील आद्य अक्षरावरून वृद्धी किंवा गुण होतो. उदाहरणार्थ, गळणे, गाळणे, चरणे, चारणे, मरणे, मारणे. ठीक आहे. त्याच्यानंतर शक्य क्रियापद एक महत्वाचं आहे. बघा, शक्य म्हणजे काय? जो साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता, क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवतात. मला आता काम करवते, शक्यता आहे किंवा सामर्थ्य आहे? करवते. बसवते, चालवते, खेळवते, आणवतात ही सगळी क्रियापद काय आहेत? एकतर शक्यता दर्शवतात किंवा सामर्थ्य आहे असे सांगतात. सगळ्यांची लक्षात येत आहे? त्याला काय म्हणायचं? शक्य क्रियापद म्हणायचं. शक्य म्हणजे शक्यता आणि सामर्थ्य आहे, त्याच्याकडे करण्याची कॅपॅसिटी आहे. त्याच्यानंतर अनियमित क्रियापदे. बघा, मराठीत काही धातू असे आहेत की त्यांना काळांचे व अर्थांचे सर्व प्रत्यय न लावतात. त्यांना काळांचे किंवा अर्थांचे सर्व प्रत्यय न लावतात ते थोड्या वेगळ्याच प्रकारे चालतात. त्यांना गौण क्रियापदे किंवा अनियमित क्रियापदे असे म्हणतात. आता नाही, नव्हे, पाहिजे, नको, नलगे, नये या क्रियापदांची रूपे अशा प्रकारची आहेत. त्यांची मूळ रूपे क्रियापदेच असून त्यात अमुक एक धातू आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल, खेळू नये, सांगणे न लगे, जाऊ नको, सर्वत्र आहे, मला कॉफी पाहिजे, बरे नव्हे हे उदाहरण आपल्याला सांगता येतं. हे तुम्हाला शक्यतो नाही येणार, पण आपल्याला ते अभ्यास केलेला आपण बरा. आता भाव कर्तृत्व. भाव कर्तृत्व मध्ये काय सांगितलं आहे?
ज्या शब्दातील क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हाच कर्ता मानावा लागतो. कुठली क्रियापद आहे? भाव कर्तृ क्रियापद. तर मूळ अर्थ किंवा भाव हाच कर्ता, अशा क्रियापदांना भाव कर्तृ क्रियापद असे म्हणतात. बघा आता उदाहरणार्थ, मी घरी पोचण्यापूर्वीच सांजवले, म्हणजे सांजवण्याची ती कन्सेप्ट तिथं सांगितलेली आहे. त्याच्यानंतर मळमळते, 2-3च लक्षात ठेवा. सांजवणे, मळमळते, उजेडात उजाडले तेव्हा 12 वाजले होते, उजाडले. आज दिवसभर सारखे गडगडते. त्याच्यामध्ये काय आहे? भाव कर्तृत्व, करण रूप, अकरण रूप. बघा, केलेले विधान होकारार्थी असते. केलेले विधान होकारार्थी असते तेव्हा क्रियापदा रूपाला करण रूप म्हणतात. हे विधान जेव्हा नकारार्थी असते तेव्हा क्रियापदाला त्या रूपाला अकरण रूप म्हणतात. उदाहरणार्थ, मुलांनी खरे बोलावे, करण रूप आहे. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात येत असेल. होकारार्थी असेल तर करण रूप आहे आणि नकारार्थी असेल तर अकरण रूप आहे. जसं मुलांनी खोटे बोलू नये, अकरण रूप. हे पण तुम्हाला येतं. म्हणजेच हे काय आहे आपलं, जे आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतो त्याच्यामध्ये आहे. हे पण कधी कधी येते एखाद्या मार्काला. त्याच्यानंतर आता धातू साधिते किंवा कृदंते. धातूपासून तयार झालेल्या शब्दांना धातू साधिते किंवा कृदंते असे म्हणतात. धातूंना जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययांना संस्कृतात कृत्य प्रत्यय असे म्हणतात. कृदंत म्हणजे ज्याच्या अंती केवळ क्रियादर्शक प्रत्यय. कृदंत म्हणजे काय आहे? केवळ क्रियादर्शक प्रत्यय असा शब्द. ठीक आहे, आता क्रियापद विचार हे सोपंच आहे. काळ सगळ्यांनाच येते. वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो, त्याला काळ असे म्हणतात. मुख्य काळ सगळ्यांनाच माहिती आहे. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे म्हणजे तो काय झाला? वर्तमान काळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली, भूतकाळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल, भविष्यकाळ. जास्त सांगण्याची काही इथं आवश्यकता नाही. काळाचे उपप्रकार पाहू आपण, महत्वाचे आहेत हे. बघा, काळाचे उपप्रकार. अपूर्ण काळ, तो मुलगा खेळत आहे, खेळत होता, खेळत असेल. सगळ्यांच्या लक्षात येत असेल. येतंय ना हे सगळ्यांच्या लक्षात? किंवा हे तुम्हाला ऑलरेडी येतच असेल. येतंय ना सर? हा, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये काय जास्त वेळ आपण येणार नाही. ठीक आहे, पुढं पूर्ण काळ सगळ्यांना माहिती आहे. काय आहे? खाल्ला आहे, खात होता, खाल्ला होता, खाल्ला असेल, हे पूर्ण काळ आहेत. आता रीती, इथं थोडस आपण लक्ष द्यायचं आहे. रीती काळ. रीती काळ, रीती म्हणजे सवय म्हणू आपण. रीती म्हणजे काय म्हणू? रीती म्हणजे काय म्हणू आपण? सवय म्हणू. मुलगा पुस्तक वाचित असतो, वर्तमान काळ. रीती म्हणजे सवय, ती त्याची वर्तमान काळातली सवय आहे. मुलगा पुस्तक वाचित असे, भूतकाळातील सवय किंवा वाची, रीती भूतकाळ. मुलगा पुस्तक वाचित जाईल, भविष्यकाळातील त्याची सवय असेल, रीती भविष्यकाळ. हे सगळ्यांना समजलंय. रीती, रीती म्हणजे सवय. पुढं काळाचे उपयोग. वर्तमान काळ, सर्व काळी व सर्वत्र सत्य असले विधान करताना. उदाहरणार्थ, सूर्य पुरेस उगवतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे सर्व काय वर्तमान काळात आहे. त्याच्यानंतर लवकरच सुरू होणारी क्रिया दर्शवताना सन्निहित भविष्यकाळ. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पुढे चला, मी येतोच, असं वाक्य येतं आणि याचा काळ विचारला जातो, तर हे वर्तमान काळातील आहे. कशातील आहे? वर्तमान काळातील. लक्ष द्या इकडं. सन्निहित भविष्यकाळ एक्झाम मध्ये विचारला जातो. तुम्ही पुढे चला, मी येतोच, याच्यामध्ये काय आहे? वर्तमान काळ आहे. अवतरण देताना माहिती आहे आपल्याला, जगी सर्व सुखी असा कोण आहे. त्याच्यानंतर सन्निहित भूतकाळ, लगतचा भूतकाळ सांगताना. उदाहरणार्थ, मी बसतो. बघा, मी बसतो म्हणजे बसलो, तोच तुम्ही हजर.
म्हणजेच वर्तमान काळ आहे. एखादी क्रिया सतत घडते अशा अर्थी रीती वर्तमान काळ. सतत क्रिया घडते म्हणजे सवय. उदाहरणार्थ तो नेहमीच उशिरा येत असतो. त्याच्यानंतर भविष्यकाळ, भूतकाळमध्ये काय सांगितलेलं आहे? ताबडतोब घडणाऱ्या घटनेबाबत. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच म्हणजे येईल. एखादी क्रिया भविष्यकालीन खात्रीने होणार या अर्थी जवळ ये की मार बसलाच म्हणून समज. संकेतार्थ असल्यास पाऊस आला तर ठीक आहे. त्याच्यानंतर भविष्यकाळ, तू मदत देशील तर होईन, मी आभारी होईन. सगळेच कसे मूर्ख असतील, भविष्यकाळ आहे. गुरुजी आज शाळेत असतील, भविष्यकाळ आहे. मला 2 रुपये हवे होते म्हणजे हवे आहेत पुढं, हवे असतील पुढं, भविष्यकाळ आहे. तो भूतकाळ नाहीये. क्रियापदाचे अर्थ व त्याचे उपयोग, याच्यावर पण 1 मार्क येणार आहे. तुम्हाला द्यायचा आहे, याचा प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे. 1 मार्क 100% येणार आहे. अर्थ व त्याचे उपयोग काय आहे? स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मूळचा अर्थ. क्रियेचे विधान तोच त्याचा अर्थ होय. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध, एवढे 2 लक्षात ठेवा. स्वार्थ म्हणजे काय? केवळ काळाचा बोध. म्हणजे आपलं 12 जे काळाची वाक्य आहेत त्यापैकी कुठंतरी ते वाक्य फिट बसायला पाहिजे, म्हणजे ते स्वार्थी आहे. कसं आहे? स्वार्थी. आणि विशेष लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला बोध, आज्ञा, विधी आणि संकेत. काय लक्षात ठेवायचं आहे? वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध म्हणजे काळाचा बोध, आज्ञा, विधी आणि संकेत जर आपल्याला समजत असेल तर ते क्रियापद कसं आहे? स्वार्थी आहे. बघा, अर्थाचा बोध न होता क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढाच समजतो, त्याला स्वार्थी क्रियापद म्हणतात. क्रियापदाची सर्व काळातील रूपे, बस मी आता सांगितलं होतं तुम्हाला, ही स्वार्थी होत. जसे मुले अभ्यास करतात, घरी गेला पास होईल. सोपा आहे. स्वार्थी म्हणजे फक्त 1 लक्षात ठेवायचं, क्रियापदाची सर्व काळातील रूपे. विद्यार्थ लक्षात घ्या. आता विद्यार्थ, तर याच्यामध्ये काय? जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा, एवढेच शब्द लक्षात ठेवा. कोणकोणते शब्द आहेत सांगा एकदा? कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा. एवढंच लक्षात ठेवायचं. त्यातून जर या गोष्टींचा आपल्याला बोध होत असेल तेव्हा त्यास विद्यार्थी क्रियापद असं म्हणतात. पाळावी, कर्तव्य आहे, आज्ञा पाळावी. कार्य करावे, योग्यता म्हणजे अंगी धैर्य असणाऱ्यानेच कार्य करावे, योग्यता आहे. परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा, शक्यता. आता पाऊस थांबवा म्हणजे इच्छा आहे. कृपया उत्तर पाठवावे, विनंती. त्याच्यानंतर तो बहुधा घरी असावा, या विधानातून आपल्याला काय समजतंय? शक्यता. त्याच्यानंतर आज्ञार्थ. आज्ञार्थामध्ये काय आहे बघा, तेच पुन्हा आपल्याला करायचं आहे. क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे म्हणजे आज्ञा. त्याच्यानंतर आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश, हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. कुठली? आज्ञा, देणे घेणे, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती आणि उपदेश, या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतात. सर्वजण उभे राहा, आज्ञा आहे. देवा सर्वांना सुखी ठेव, प्रार्थना आहे. त्याच्यानंतर एवढे आमचे काम कराच, विनंती आहे. मी हे काम करू, अनुमोदन, प्रश्न आहे. तेवढी खिडकी लाव पाहू, सौम्य आज्ञा आहे. तर आज्ञा शेवटीचा आहे, तो सगळ्यांनाच येईल असा आहे. संकेतार्थ, संकेत, जर तर. संकेत म्हणजे अट. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणजे अमुक केले असते तर अमुक झाले असे समजतो, तेव्हा त्याला संकेतार्थ म्हणतात. काय सांग आपण लक्षात ठेवायचं आहे? संकेताचा अर्थ निघतो म्हणजे अमुक केले असते तर अमुक झाले असते. म्हणजे मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता. संकेत दिलेला आहे. काय दिलेला आहे? संकेत. निमंत्रण आले तर मी येईल. पाऊस आला तरी सहल जाणारच. तू आला नसता तरी. जर तरचे जे आहेत विधान ते लक्षात ठेवायचे. आख्यात विचार
ठीक आहे. क्रियाविशेषण अव्यय पाहून आख्यात विचाराचं काही इथं महत्वाचं आपल्या नाहीये. बघा क्रियाविशेषण अव्यय तर बघा शब्दांच्या 8 प्रकारांपैकी नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या प्रकाराला विकारी म्हणतात. पुन्हा एकदा क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय शब्द प्रकारांना अविकारी म्हणतात किंवा सव्यय आणि अव्यय यालाच काय म्हणायचं, सव्यय. आणि या ग्रुपला काय म्हणायचं, काय म्हणायचं, सगळ्यांच्या अव्यय. लक्षात येतंय. सव्यय म्हणजेच विकारी, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अव्यय म्हणजेच अविकारी, राहिलेले 4. याच्यामध्ये बदल होतो, याच्यामध्ये बदल होत नाही, ते पण माहिती आहे आपल्या सगळ्यांना. क्रियाविशेषण पाहूया आता. क्रियाविशेषण आपल्याला माहिती आहे, क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. तर क्रिया दर्शवली जाते ती केव्हा घडली, केव्हा, कोठे, कशी, किती वेळा, किती प्रमाणात या प्रकारची जी माहिती देतात शब्द त्याला काय म्हणायचं, क्रियाविशेषण असे म्हणतात. सोपं आहे. त्याच्या पुढं मुलगी जलद चालते, जलद, जलद. आता बघा वरील वाक्यातील जलद हे क्रियाविशेषण चालणे या क्रियाबद्दल अधिक माहिती सांगते. आता क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. ठीक आहे, तेच खाली दिलेलं आहे. त्याच्यानंतर क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार अतिशय महत्वाचे आहेत. क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार काय आहेत बघा. क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार: अर्थमूलक. कसले प्रकार, अर्थमूलक. त्याच्यामध्ये फर्स्ट कालवाचक, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काल किंवा काळ समजतो. केव्हा, किती किंवा किती वेळा घडली हे दाखवणाऱ्या शब्दांना कालवाचक म्हणतात. उदाहरणार्थ लक्षात ठेवायचे सगळ्यांनी, काल, दररोज, पूर्वी, वारंवार इत्यादी. याच्यातून काय समजते आपल्याला, कालवाचक. आता बघा त्याचे पण काही प्रकार आहेत कालवाचकचे, ते आपण पाहूया. कालवाचक मध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. जसं कालदर्शक म्हणजे आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली. सातत्यदर्शक नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी, अद्यापी. मागच्या वेळेस आलं होतं, याच्यावरती प्रश्न आला होता मागच्या वेळेस, सातत्यदर्शक वरती. त्याच्यानंतर आवृत्ती दर्शक, वारंवार, फिरून, पुन्हा पुन्हा, दररोज, सालोसाल इत्यादी. स्थलवाचक म्हणजे ठिकाण. स्थल म्हणजे काय, ठिकाण. सर्वत्र, समोरून, तेथे, येथून इत्यादी. त्याच्यानंतर पुढचं आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्याचे प्रकार आहेत स्थितीदर्शक, इथे, तिथे, जिथे, खाली, वर, कोठे. गती, इकडून तिकडून, दूर, लांब, तिथून, मागून, पुढे. रीतिवाचक, रीत किंवा क्रिया कशी घडते हे दाखवणाऱ्या शब्दांना रीतिवाचक. कशी हा शब्द महत्वाचा आहे. रीतिवाचक म्हणजे काय, कशी घडते, मॅनर, हाऊ. रीती म्हणजे काय, हाऊ, कशी घडते. सावकाश घडते, गटागट खातो, जपून जातो, उभ्याने पाणी पितो. कसं, सगळ्यांच्या लक्षात येत आहे. पुढे आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार. प्रकारदर्शक म्हणजे असे, तसे, जसे, कसे. त्याच्यानंतर अनुकरण, याच्यावर प्रश्न येतो अनुकरण वरती. झटकन, पटकन, पटपट, टपटप, चमचम, बदाबद हे काय आहे, अनुकरणदर्शक आहे. निश्चयार्थक, खचित, खरोखर इत्यादी. त्याच्यानंतर संख्यावाचक, कुठला आहे, संख्यावाचक, मेन त्याचा जो प्रकार आहे तो, किंवा परिमाणवाचक. तर क्रिया किती वेळा घडली हे किंवा क्रियेचे परिणाम दाखवणाऱ्या शब्दांना संख्यावाचक, परिणामवाचक असं म्हणतात. जसं अनेकदा, नेहमी, भरपूर, किंचित, किंचित, जरा, काहीसा. त्याच्यानंतर प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. आता बघा प्रश्नार्थक मध्ये काय असणार आहे, तर आपण उदाहरणार्थ तुम्ही आमच्याकडे याल का, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. त्याच्यानंतर
आपण मला आपल्या घरी न्याल ना. वाक्यातील का ना हे शब्द त्या त्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप देतात, म्हणून त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. त्याच्यावर पण प्रश्न येतो. निषेधार्थ, निषेधार्थक जे न, ना, तो न चुकता येतो, तो तोंड उघडेलच तरच ना. वाक्यातील न ना हे शब्द त्या वाक्यातील क्रियेचा नकार देतात. त्याच्यानंतर आहे स्वरूपमूलक प्रकार. सिद्ध, स्वरूपमूलक मध्ये सिद्ध क्रियाविशेषण अव्यय आहे. इथे, तिथे, आज, पुढे, मागे इत्यादी. साधित क्रियाविशेषण आहे. त्याच्यानंतर साधित क्रियाविशेषण मोठ्याने, वस्तुता, एकदा, हसताना, कोठून यासारख्या शब्द मूळ शब्दांना प्रत्यय लावून बनलेले असतात. आता जसं मोठा, मोठ्याने, वस्तू, त्याचं काय झालं? साधित क्रियाविशेषण अव्यय. हा. आता एकदाच काय होईल? मूळ शब्द काय असेल एकदाचा? एक. 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 हसणे इथं असेल हसणे, कोठे. ठीक आहे, हे माहितीच आहे, सोपं आहे. प्रत्यय साधित म्हणजे प्रत्यय लागलेला असतो. जसं दिवसा, त्यामुळे, यावरून, कित्येकदा, व्यक्ती. नाम साधित आहे, त्याच्यामध्ये सर्वसामान्य साधित आहे, सर्वनाम आहे, विशेषण साधित आहे, धातू साधित आहे, अव्यय साधित आहे, प्रत्यय साधित आहे. नाम म्हणजे काय? दिवस. सगळ्यांच्या लक्षात येत असेल. नाम इथला कुठला? या शब्दातला दिवस. या शब्दातला काय आहे? शब्द काय आहे सर? काय आहे कसा इथला? आहे तो शब्द? रात्री. रात्र. वस्तू, व्यक्ती, सर्वनाम, त्यामुळे म्हणजे त्या, त्या, ह्या, ह्या, कित्येक. कित्येक. असं विशेषण मोठा, एक, एक. का. इतके, एक. एक. अशा पद्धतीनं लक्षात येण्यासारखंच आहे. सामासिक शब्द तर हे आपण डिटेलमध्ये पाहणारच आहे. संस्कृत किंवा फारसी उपसर्ग शब्दांच्या द्विरुक्तेने होणारे जोडशब्द किंवा सामासिक शब्द क्रियाविशेषणाचे कार्य करीत असतात. जसे अजन्म, यथाशक्ती, निसंशय, याव, जीव, प्रतिदिन, घरोघर हे आपण समासामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहे, म्हणून इथं ते जास्त दिलेलं नाही. पुढं सगळे सामासिक शब्द ते काय आहेत? समासातले आहेत. स्थानिक क्रियाविशेषण अव्यय बघा आता. ती काय माती गाते, नाम. तो हसत बोलतो. तो इंग्रजी चांगले बोलतो. तू जिन्यावर ये. म्हणजे प्रत्येक वेळेस काय केलेलं आहे? वेगवेगळ्या अर्थाने ते वापरलेलं आहे. उभयान्वयी, तरी. तरी उभयान्वयी आहे इथं. तू जिन्यावर ये, शब्दयोगी. त्याच्यानंतर वरील वाक्यातील बघा, माती, चांगले, हसत, वर, तर, खरोखर या अर्थाने, तरी, निदान या अर्थाने इतर प्रकारचे शब्द आहेत, म्हणून कोणी स्थानिक क्रियाविशेषण अव्यय असेही म्हणतात. हे नाही तुम्हाला विचारलं जाणार, परंतु थोडासा अभ्यास करून ठेवा. शब्दयोगी अव्यय, प्रेपोजिशन सगळ्यांना माहित असेल इंग्लिश मधलं. नामांना जोडून येणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामाला जोडून येत असले तरी शब्दयोगी अव्यय क्रियापद आणि क्रियाविशेषण यांनाही कधी कधी जोडून येतात. जसे येईपर्यंत, बसल्यावर इत्यादी. शब्दयोगी अव्ययाचे प्रकार पहा. कालवाचक, आता, पूर्वी, पुढे, नदी, अंतर, आधी, नंतर, पर्यंत, पाहतो. स्थलवाचक, आत, बाहेर. करणवाचक, मूळ, योग्य, करून. व्यतिरेकवाचक, शिवाय, खेरीज, हेतू, साठी, कारणे, करिता. हे सगळं पाठ करूनच ठेवायचं. बऱ्याच वेळेला याच्यातून प्रश्न येत असतो. तुलनात्मक बघा. तुलनात्मक, पेक्षा, तर, तम, योग्य, सारखा, जोगा. कैवल्य, च, मात्र, ना, पण, फक्त. संग्रह, सुद्धा, देखील, ही, पण. संबंधवाचक, विशी, विषयी, संबंधी, साहचर्य, बरोबर, सह, सगे, संगे, सकट. भागवाचक, पैकी, पोटी, आतून किंवा विनिमय. बघा, विनिमय वाचक, बद्दल ऐवजी, जागी. दिक्वाचक, प्रति, प्रत,
विरोधवाचक, विरुद्ध, विन, उलटे, परिणामवाचक, भर. ठीक आहे. नामसाधित शब्दयोगी अव्यय, कडे, विशेषण, सम, सारखा, सहित, धातू साधित, देखील, पोहतो, क्रियाविशेषण साधित, खालून, मागून, संस्कृत शब्द साधित, पर्यंत, विना, समक्ष. शब्दयोगी अव्यय जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होते. जसं मांडव, काय होणार त्याचं? मांडवाखाली, घरटे. ठीक आहे. लक्षात येतंय का? शब्दयोगी अव्यय जोडताना आता इथं कुठला शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे या शब्दामध्ये सांगा. सांगा. मांडव, मांडवाखाली या शब्दामध्ये कोणता शब्दयोगी अव्यय आहे? हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो. हा, तर मांडव खाली, या मांडवाखाली हा काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. आणि त्यामागील शब्दाचे सामान्य रूप झालंय मांडव. या शब्दाचं सामान्य रूप झालेलं आहे मांडवा. आणि शब्दयोगी अव्यय त्याला जोडलेला आहे खाली. शब्द तयार झाला किंवा सामान्य रूप त्याचं झालं मांडवाखाली. शुद्ध शब्दयोगी अव्यय च, देखील, न, पण, परंतु, ही. लक्षात ठेवा विशेष करून. शुद्ध शब्दयोगी अव्यय लक्षात ठेवा विशेष करून. ठीक आहे, पुढे जाऊया. विभक्ती कार्य करणारे शब्दयोगी अव्यय. तर विभक्तीचं सुद्धा याच्यात प्रतिरूप दिलेलं आहे. जसं द्वितीय असेल तर प्रत, लागे, तृतीया, कडून, चतुर्थ, करिता, पंचमी, पासून, षष्टी, संबंधी, विषयी, सप्तमी, आत, तय्या, माहिती आपल्याला तय्या. ते आपण डिटेलमध्ये त्यावेळेस पाहू. उभयान्वयी अव्यय. लक्ष आहे का? हॅलो, स्क्रीन दिसते का? हॅलो. हा सर, येतंय ऐकायला. उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजंक्शन, दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या शब्दाला अविकारी शब्दांना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभय म्हणजे दोन, अधिक अव्यय म्हणजे संबंध, असा उभयान्वयी अव्ययाचा अर्थ आहे. याच्यामध्ये दोन अतिशय महत्वाचे आहेत. आणि हे जे आहे आपल्याला उभयान्वयी अव्यय, हे आपल्याला ज्यावेळेस आपण संयुक्त वाक्य करणार आहे. कोणतं वाक्य करणार आहे? संयुक्त वाक्य. तर दोन साध्या वाक्याचं ज्यावेळेस आपण संयुक्त वाक्य करतो त्यावेळेस तुम्हाला हे बेसिक म्हणून उपयोगी येणार आहे. लक्षात ठेवा. तर प्रधानत्व सूचक पहिला प्रकार कोणता आहे? प्रधानत्व सूचक. आणि दुसरा आहे गौणत्व सूचक. तेच बघूया डायरेक्ट. प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. ठीक आहे, आता पहिला पाहूया आपण प्रधानत्व सूचक. त्याच्यामधला पहिला समुच्चय बोधक. समुच्चय म्हणजे बेरीज, अधिक. त्यासाठी आपण काय वापरतो? आणि, व, शिवाय, आण, आणि, अनिक, नी, व, ही. फॉर एक्झाम्पल, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. हे जे आहे हे काय? समुच्चय वाचक आहे. त्याबरोबर व, भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय, बघा इथं दिलेला आहे. शिवायचा उपयोग इथं काय आहे? समुच्चय बोधक म्हणून केलेला आहे. त्याच्यानंतर विकल्प म्हणजे किंवा. विकल्प म्हणजेच काय? दोन्हीतील एकाची निवड करायची आहे. अथवा, वा, की, किंवा, एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर न्यूनत्व. न्यूनत्व एवढंच लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ किंवा, पण, परंतु, बाकी, तरी. हेच लक्षात ठेवायचं. हे दिसलं की काय आहे? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्याच्यानंतर परिणाम बोधक. बघा, परिणाम बोधक मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? म्हणून, सबब, याकरिता, अतएव, तस्मात, त्यामुळे, म्हणून, या वास्तव, सबब. एवढे शब्द लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये हे असतील म्हणून, सबब, याकरिता. त्याच्यानंतर गौणत्व उभयान्वयी अव्यय हे व्यवस्थित करायचं आहे. स्वरूप बोधक. स्वरूप, फॉर एक्झाम्पल, म्हणजे,
मागच्या वेळेस आलं होतं म्हणजे स्वरूपबोधक आहे. की म्हणजे की एक राजा होऊन गेला, एक म्हणून, म्हणून विनंती अर्ज ऐसा जे, ऐसा जे. आता इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, हे व्यवस्थित करायचं आहे. उद्देशबोधक आहे, उद्देश सांगितलेला असेल, म्हणून, सबब, यास्तव, कारण की. त्याच्यानंतर कारणबोधक, कारण, का, की, कारण की, अशा. एवढंच लक्षात ठेवायचं. हे म्हटलं की हे म्हटलं की हे. त्याच्यानंतर संकेतबोधक बघा, जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर हे अव्यय संकेत किंवा अर्थ दर्शवतात, म्हणून त्यांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ, जर शाळेला सुट्टी मिळाली तर काय होईल ते सांगितलेलं आहे. जरी, तरी, तू घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. आलास म्हणजे आला तर. त्याच्यानंतर केवल प्रयोगी अव्यय, हे पण महत्वाचं प्रकरण आहे. केवल प्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्याच्या स्वरूपावरून न ठरवता ते अव्यय कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरते. केवल प्रयोगी अव्ययाचे पुढील प्रकार पडतात. तुम्हाला येतो याच्यातील बरं का, 9 प्रकार आहेत. पैकी हर्ष म्हणजे आनंद, वा वा वा, आहा, ओहो, आहा हा. शोकदर्शक म्हणजे दुःख, उ, अरे रे, आई, अगाई, हाय हाय. आश्चर्य, आ, ओहो, अबब, बाप रे. प्रशंसा म्हणजे स्तुती, शब्बास, भले, वाहवा, यव, छान, ठीक. पक्कड, समती, हा, जी, जहां, जी हां, ठीक, बरं आहे. विरोध, छे, छट, हॅट, उ, च, छे छे. छे छे एका कुठल्या तरी एक्झामला आलेलं होतं. तिरस्कार, ठीक, तू, शी, इश्य, खुस, हत. संबोधन दर्शक, आगे, अरे, अहो, ए, अगा. आणि मौन दर्शक म्हणजे शांत बसणे, चूप, चिप, गप. आता व्यर्थ उद्गाराची अव्यय बघा. केवल प्रयोगी अव्यय सामान्यतः वाक्याच्या आरंभी येतात व भावना व्यक्त करतात, पण काहीसे उद्गारासारखे वाटतात, शब्द वाक्यरचनामध्येही येतात. उदाहरणार्थ, मन पण बेटे मन स्वस्थ राहीना, मी आपला काय बोलणार. आता बघा, या दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. काल म्हणे मुलांनी गडबड केली, येणार असेल तर येईन बापडा. आता वरील वाक्यातील बेटे, आपला, म्हणे, बापडा हे शब्द कोणत्याही भावना व्यक्त करीत नाहीत किंवा त्यांच्यामुळे अर्थात देखील विशेष भर पडत नाही. उलट वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीनं निरर्थक किंवा व्यर्थ हे शब्द येत असल्यामुळे अशा शब्दांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय असे म्हणतात. ते पण लक्षात ठेवा. बोलताना केवळ लकब म्हणून किंवा आठवण्याचे झाले म्हणून काही व्यक्तींच्या बोलण्यात पालुपदासारखे कसले शब्द येतात, पालुपदासारखे काही शब्द पुन्हा पुन्हा येतात, आढळतात. जसे आता, बर का, जळणं मेलं, आणखीन, कळलं इतकं, ते, बरेक, वगैरे. तर याला काय म्हणायचं, व्यर्थ उद्गाराची अव्यय म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊया, विभक्तीचे अर्थ आणि बाकीचं जे आहे ते. ठीक आहे. इथपर्यंत हो जे सर. झाले ते सगळ्यांच्या लक्षात आलंय का? हो सर. ओके. लगेच आपण 12 वाजता जॉईन होणार आहोत. पुन्हा एकदा आपल्याला जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. तोपर्यंत ठीक जेवण आहे सर. वगैरे करून घ्या. ओके. ओके.